मध्ये फायनल डेस्टिनेशन नावाचा एक सिनेमा प्रचंड गाजला होता। या सिनेमातील एखाद्या सीन सारखी दुर्दैवी घटना पालघर जिल्ह्यातील वाडा भिवंडी या महामार्गावर घडली आहे। एका विचित्र अपघातामध्ये आणखी एक बळी गेल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे। अपूर्ण अवस्थेत असलेला गतिरोधक वाचवताना ट्रक चालकाने ब्रेक मारला असून त्यामुळे ट्रकच्या मागील भागावर असलेला स्टेनलेस स्टीलचा रोल थेट चालकाच्या केबिनवर आदळल्याने झालेल्या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे। मिळालेल्या माहितीनुसार वाडा भिवंडी महामार्गावर पाहुणीपाडा इथं हा अपघात झाला असून या अपघातानंतर काही काळ या महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती। या अपघातामध्ये 65 वर्षीय विनोद कुमार सिंग या चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे। ट्रक चालक विनोद सिंग हा स्टेनलेस स्टीलचा रोल घेऊन चालला होता, पण अचानक अर्धवट बांधलेला स्पीड ब्रेकर समोर आला, त्यामुळे चालकाने ब्रेक मारला। अचानक ब्रेक मारल्यामुळे पाठीमागे बांधलेला स्टेनलेस स्टीलचा रोल तुटला आणि तसाच केबिनवर येऊन आदळला। स्टेनलेस स्टीलचा रोल हा प्रचंड वजनदार होता, त्यामुळे धडक लागल्यामुळे ट्रकची केबिन चक्काचूर झाली। या घटनेत चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला। केबिनला चिरडल्यानंतर स्टेनलेस स्टीलचा रोल हा रस्त्याच्या बाजूला येऊन पडला। सुदैवाने त्यावेळी तिथून कोणतंही वाहन जात नव्हतं। दरम्यान वाडा भिवंडी हा महामार्ग सध्या मृत्यूचा सापळा बनला असून या महामार्गावरील खड्डे, अनेक ठिकाणी सूचना फलकांचा अभाव, अपूर्ण अवस्थेत असलेले महामार्गाचं काम यामुळे आतापर्यंत या महामार्गावर 600हून अधिक प्रवाशांचा बळी गेल्याचं स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे। मनोरवाडा भिवंडी महामार्ग मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाला पर्यायी महामार्ग म्हणून समजला जात असतानाच या महामार्गावर आतापर्यंत शेकडो कोटींचा निधी खर्च केला गेला, पण आजही या महामार्गाची दयनीय अवस्था पाहायला मिळते। त्यामुळे या महामार्गाच्या दुरुस्तीसाठी खर्च केला जाणारा निधी हा ठेकेदारांच्या फायद्यासाठी खर्च केला जातो का, असा सवाल आता या निमित्ताने स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे।